जे बंद झाला होता दहशतवादी नंतर, ही सुरुवात आपण लाल चौकच्या गणपती यार मंदिरात कसबा गणपतीचं मूर्ती प्रदान करून 1.5 दिवसाचा गणेशोत्सव हे सुरुवात करू अशी संकल्पना आपण 2 वर्ष अगोदर केली होती. आणि नक्कीच त्याच्यासाठी प्रतिसाद हे सगळे काश्मीरी जे बांधव आहे, माझे मित्र आहेत, त्यांनी त्यातला प्रतिसाद दिला. आणि मागच्या वर्षी कुठलाही गालबोट न नागता, कुठलाही अडचण न येता चांगल्या पद्धतीने 1.5 दिवसाचा गणेशोत्सव तिकडे साजरा झाला. त्याच्यानंतर ह्या वर्षी परत त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर, कारण पुण्याचा गणेशोत्सव हा फक्त आपल्या देशात नाही पण परदेशात पण होतो, तर आपलं काश्मीरमध्ये का नाही व्हावं हे महत्त्वाचा मुद्दा बघून यंदाचा गणेशोत्सव जे आहे फक्त श्रीनगरला केंद्र न ठेवता हा गणेशोत्सव कुपवाडा असेल, नॉर्थ काश्मीरमध्ये, साऊथ काश्मीरमध्ये अनंतनाग असेल, इकडे पण साजरा होणार आहे. आणि श्रीनगरमध्ये पण गणपती यार मंदिरमध्ये 1.5 दिवसाचा गणेशोत्सव होईल. पण अनंतनाग आणि कुपवाडामध्ये 5 दिवसाचा गणेशोत्सव यंदाच्या वर्षी हे सगळे साजरा करणार. यावर्षी पहिल्यांदाच ते साऊथ काश्मीर आणि नॉर्थ काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करतायत. 5 दिवसाचा गणेशोत्सव करणार आहेत. आता इलेक्शनची पण टाइम आहे, तिकडे भरपूर गोष्टी हॉट चालू असतात. पण पुढच्या वर्षी नक्कीच पुण्यातून जे सर्वात उत्कृष्ट ढोलताशा पथक असेल त्यांच्या विसर्जन मिरवणुकीला आपण दोन्ही ठिकाणी, माहिती नाही यावर्षी 3 ठिकाणी झाली, पुढच्या वर्षी हेच म्हणतील की 5 ठिकाणी गणेशोत्सव करा, तर 5 ठिकाणी मागणी केली तर 5 ठिकाणी ढोलताशा पाहतो. पण नक्कीच पुढच्या वर्षी ह्या पुण्याचं जे पारंपरिक वादन आहे ढोलताशाचं, ते त्याचं वादन काश्मीरमध्ये होणार. खरं तर पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये वैभव संपन्नता पालन यांनी आणलेली आहे आणि अनेकांनी त्याचं कौतुक केलेलं आहे. सातासमुद्र पार हा गणेशोत्सव पुण्याचा आणि त्याला एक वैभव प्राप्त तुम्ही करून दिले. भाऊरंगारी सारखा गणपती जो आहे त्याला इतिहास आहे आणि त्याचं नेतृत्व तुम्ही करत आहात. खरं तर एक पवित्र सण असतो हा. खरं तर आपली जी मिरवणूक आहे ती जास्त वेळ ताटकळत जाते, नागरिकांनाही त्याचा त्रास होतो आणि विसर्जन जे आहे ते रात्री उशिरा होतं. कुठेतरी त्याचं पवित्र म्हणा हे कुठं कमी होत जातं. मग अशा वेळी भाऊरंगारी काय निर्णय घेणार आहे या वर्षी? नाही, मी एक सांगतो, सगळेजण विसर्जनावरच बोलतात. ओके, पुण्याचं गणेशोत्सव किंवा गणेशोत्सव हे म्हणजे विसर्जन नाही. हे 10 दिवसात जे धार्मिक परंपराचे कार्य होतात ही पुण्याचे गणेशोत्सव असते. विसर्जन हे फक्त 5% भाग आहे. आणि नक्कीच मागच्या वर्षी 2022 पेक्षा मागच्या वर्षीचं विसर्जन मिरवणूक 27 का 28 तासात झाली. आणि यंदाचं विसर्जन मिरवणूक आम्ही फक्त भाऊरंगारी कशाला, सगळे बाणाचे गणपती असतील, इतर गणपती मंडळ जे लक्ष्मी रोड असेल, केलकर रोड असेल, तिलक रोड असेल, अनेक रस्त्यांवरची मिरवणूक काढतात. आम्ही प्रयत्न करू की 24 तासाच्या आत करण्याचा, पण जेवढ्यात कमीत कमी तासात विसर्जन मिरवणूक होऊ शकते त्याची प्रयत्न आम्ही सगळे करणार.